विद्यार्थी मित्रांनो, आजचे टॉप 10 चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा पहिला प्रश्न आहे, 2026च्या जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 159. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 159. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. स्पष्टीकरण, रिपोर्ट्स विदाऊट बोर्ड्स या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोणी प्रसिद्ध केला आहे विद्यार्थी मित्रांनो? रिपोर्ट्स विदाऊट बोर्ड्स या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 180 देशाच्या या यादीत भारताच्या प्रेस स्वातंत्र्याची स्थिती दर्शवली जाते. किती देशांच्या यादीत विद्यार्थी मित्रांनो? 180 देशांच्या यादीत 180 देशांच्या यादीत प्रेस स्वातंत्र्याची स्थिती दर्शवली जाते. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या भारतीय जोडीने सुवर्ण पदक जिंकवले? याचं अचूक उत्तर आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सात्विक चिराग. कोण आहे उत्तर मित्रांनो? सात्विक चिराग. ऑप्शन क्रमांक ए. सात्विक साईराज रॅकीरेड आणि चिराग शेट्टी या जोडीने अंतिम सामन्यात विजय मिळवला. आशियाई स्तरावर भारताचे हे ऐतिहासिक यश मिळणे जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा. हा घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या या चॅनलवर रोज स्पर्धा परीक्षा विशेष करंट अफेअर सकाळी 7 वाजता चॅनलवर रोज होत असतात मित्रांनो. तुम्ही ह्या करंट अफेअर मिस न करावे यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया आजचा तिसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. महाराष्ट्र शासनाने नुकतीच कोणत्या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली? याचं योग्य उत्तर आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे टिपेश्वर अभयारण्य. स्पष्टीकरण बघूयात मित्रांनो. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी आता अधिक निधी आणि सोयी उपलब्ध होतील. प्रश्न क्रमांक चौथा. आरबीआयने मे 2026च्या पतधोरणात रेपो रेट किती टक्के कायम ठेवला आहे? याचं अचूक उत्तर आहे 6.50%. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्ही याकडे विशेष लक्ष द्या मित्रांनो. स्पष्टीकरण बघूया त्या प्रश्नाचे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणतीही बदल केले नाही. यामुळे बँके कर्जाचे व्याजदर सध्या स्थिर राहतील. मित्रांनो, क्रिकेटशी संबंधित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5. IPL 2026 मध्ये सध्या पर्पल कॅप कोणत्या गोलंदाजाकडे आहे? याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो माथिशा पाथिराना. विद्यार्थी मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्सच्या या गोलंदाजाने आपल्या अचूक गोलंदाजाची जोरात यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेतल्याकडे पर्पल कॅप असते विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर सर्वेद महामंदिर कोणत्या शहरात स्थित आहे? याचं अचूक उत्तर आहे वाराणसी. स्पष्टीकरण, वाराणसी येथील या केंद्रात एकाच वेळी 20,000 पेक्षा जास्त लोक ध्यान करू शकतात. हे केंद्र आध्यात्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र बनले आहे. प्रश्न क्रमांक 7. मे 2026 मध्ये निफ्टी 50 ने कोणता नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला? याचं अचूक उत्तर आहे 23,500. मित्रांनो, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा ओघ वाढल्यामुळे निफ्टीने हा नवा टप्पा गाठला. प्रामुख्याने बँकिंग शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. MPSCने 2026 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कोणती पद्धत लागू केली आहे? याचं अचूक उत्तर आहे पूर्णपणे वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह. याचं स्पष्टीकरण बघूयात मित्रांनो. हा बदल UPSC परीक्षेच्या धर्तीवर करण्यात आला असून आता विद्यार्थ्यांनी उत्तराची सविस्तर मांडणी करावी लागणार आहे. भारतीय नौदलात नुकतीच कोणती स्वदेशी युद्धनौका सामील करण्यात आली? याचं अचूक उत्तर आहे INS संधायक. ही युद्धनौका पूर्णपणे भारतात तयार झाली असून यामुळे सागरी सर्वेक्षण आणि सुरक्षेला मोठी बळकट मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा करंट अफेअर मधील हा 10वा शेवटचा प्रश्न. जागतिक आरोग्य दिन 2026 ची अधिकृत संकल्पना थीम काय आहे? याचं अचूक उत्तर आहे माझे आरोग्य माझा हक्क. तर पर्याय क्रमांक सी, माझे आरोग्य माझा हक्क. प्रत्येकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्याचा अधिकार आहे. हे संदेश देण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 7 वाजता ही सिरीज आपल्या YouTube चॅनलवर नेहमी होत राहते. तुम्ही यानंतरचा व्हिडिओ मिस नाही झाला पाहिजे याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता.